जयेंद्र मडवी, बाला सूर्यकांत मडवी, त्याचप्रमाणे महेशजी मडवी, संपूर्ण सर्व दत्ताजी साष्टे जे 70-90चे संगमालायक आहेत, रुद्र एलिमेंटचे सर्व आहेत आणि त्यांचा टीम आज पहिल्या मॅच मध्ये उद्घाटन सोहळ्याच्या मॅच मध्ये लढतो तलवली गावदेवी तळूच्या विरुद्ध. आपण जाणार आहोत टॉसकडे. दोन्ही टीमचे आदरणीय बंडूजी केणी साहेब यांना मी विनंती करतो आपले शुभ हस्ते आजचा पहिला मॅच रुद्र 11 मापे आणि गावदेवी तळोलीच्या दरम्यान आहेत, ती टॉस होईल आपल्या हस्ते. आदरणीय बंडूजी केणी आपण या. 6 ओव्हरची मॅच आहे. विश ऑल द बेस्ट प्रकाश सरप्पा, ऑल द टीम ऑफ द गावदेवी तळोलारा. संदेश असे तगडे संघ विक्रांत आहे संपूर्ण संघाचं. यस बनसोडे विके बनसोडे आहे, त्याद्वारे एका बाजूला मला तालुका स्टार रोहित आहे, सुरेश आहे. या बंडूजी केणी पिचच्या सेंटर मध्ये टॉस होते. दोन्ही कॅप्टन येतील, रुद्र 11 मापे आणि गावदेवी तळोली. संदेश दिलीप पाटील आहे कॅप्टन ऑफ द गावदेवी तळोली. रोहित द बेस्ट. या 2-3 वर्षामध्ये रोहितचा खेळ झकास आहे, मजा येईल. पहिल्या मॅच मध्ये टॉस होते. 6 ओव्हरची मॅच आहे. आदरणीय बंडूजी केणी साहेब आहेत. वर्ष 55 किंवा 2022 एका बाजूला लेण्यात आले. 55 वर्ष सीझन 55 आहे आणि या चालू वर्षाचं 2022 रुद्र 11 मापे आणि गावदेवी तळोलीच्या दरम्यान मॅच. आदरणीय बंडू केणी साहेब आहेत, यांचे शुभ हस्ते टॉस 2022 म्हटलेला आहे. रोहितने 55 वर्ष आलेला आहे. टॉस अर्थातच वाजय गावदेवी तळोलीचा कॅप्टन दिलीप सुपुत्र संदेश. संदेश काय ठरलं 6 ओव्हरची मॅच? मी प्रथम बॅटिंग करेन. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संपूर्ण संघ आहे का एखादा खेळाडू आज खेळणार नाही? तन्मय येत आहे त्याच्यामुळे मी बॅटिंग करतोय. तन्मय थोडासा उशीर येतोय. ऑल द बेस्ट. जास्त विचारणार नाही. 6 ओव्हरची मॅच. यू चूज द फील्ड फर्स्ट. शत्रक्षण बॅटिंग करायचे आहे रोहित. 6 ओव्हरची मॅच. खेळपट्टी टणक आहे. थोडासा प्लेइंग 11ची लिस्ट द्यावी लागेल. स्पर्धेचा नियम आहे खेळण्याच्या अगोदर. नियम आहे, नियम स्ट्रिक आहे. 6 ओव्हरची मॅच. टॉस जिंकले गावदेवी तळोली. क्षेत्ररक्षण करण्याचा निघाला. बॅटिंग करायचं आहे. काय विचार आहे? काय नाही, आम्ही 70 पर्यंत बनवून धावा. 70 धावांचं टार्गेट ठेवण्याचा विचार आहे. ओव्हरऑल पाहिलं 6 ओव्हरच्या मॅचेस नेहमीच श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या वतीने खेळलं जातं. असं फॉर्मॅट आता बराच क्वचित असं पाहायला मिळतं नवी मुंबईमध्ये. काय 6 ओव्हरच्या कसं वाटतं यामध्ये खेळताना फॉर्मॅटमध्ये? खूप चांगलं वाटतंय. पहिल्याच वर्ष आमचं तर पूर्ण 100% देऊ इथे. पहिलाच वर्ष आहे. स्वागत आहे. पहिल्या वर्षामध्ये रोहितचा टीम इथे खेळतोय. स्वागत आहे. बंडूजी केणी आहेत. तर बंडूजी केणी नेहमी सातत्याने श्रीकृष्ण मित्रमंडळाचं आयोजन म्हटलं तर आपणची जी हजेरी असते ती खूपच महत्वाची असते. आणि एकही वर्ष असं गेलं नाही का तुमच्या उपस्थितीमध्ये इथे टॉस झाला नाही किंवा तुमच्या हस्ते शुभ हस्ते स्लीपर वाढण्यात आलंय. कसं वाटतं? प्रकाश मडवी यांचा संघ आहे. श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोलीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2022 वर्ष 55. प्रकाश दादा आणि त्यांच्या टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे. आणि इथे ज्या मॅचेस ज्या बघायला मजा येते ती इतर कुठेही मजा येत नाही. आणि या हंगामासाठी पूर्ण नवी मुंबईच्या सर्व खेळाडूंना निरोगी आणि दुखापतग्रस्त हे सीझन जावो आणि पुढील वाटचालीसाठी पक्यादादाची टीम, श्रीकृष्ण दिवा आणि पूर्ण नवी मुंबईच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. आणखी एक प्रश्न आहे प्रकाश बद्दल मी विचारतो तुला बंडू केणी साहेब. प्रकाश म्हणून मित्र कसा वाटतो तुला? हॅलो. त्यांचं मित्रप्रेम तर काय सदैव आमच्या पाठीशीच असते आणि त्यांनी एक वेळ कोणावर असं जीव टाकला कर तो कधीच कोणाला विसरत नाही. म्हणून ते बॅनर बघितला म्हणून तो प्रश्न होता. दोस्ताना म्हणून दुनियाचा राजा आहे प्रकाश मडे म्हटलं. थँक्यू सो मच बंडूजी केणी. असंच प्रेम श्रीकृष्ण मित्रांना सातत्यानं असावं हीच अपेक्षा आहे.
कृष्ण मित्रमंडळ दिबा कोलीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक सीझन 55 आहे आणि पहिलाच मॅच आपल्या भेटेला आहे तर रुद्र 11 मापे आणि गावदे तलोली टॉस इथे झाले सेंटर इथे आम्ही टॉस शुभ असते बंडू जिकेणी यांच्या शुभ असतं आपण पाहिले टॉस जिंकले अर्थातच गावदेवी तलोलीचं कॅप्टन संदेश दिलीप पाटील ही चूज बोल फर्स्ट. या ट्रॉफीज आपण पाहतोच तर माझे छोटे बंधू दुनियाच्या जगातील राजा माणूस प्रकाश जिकेणी यांच्या कडून देण्यात आहे त्यांचे पिताश्री किसन मडवी यांच्या स्मृतीस अभिवादन पित्यार्थही देण्यात आलेले आहेत 1, 2 आणि 3. त्याचबरोबर जे समालोचक आहेत ते समालोचनासाठी 3 ट्रॉफीज आहेत तर त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकेवर आणि बेस्ट बॉलर अशा 3 ट्रॉफी संपूर्ण ट्रॉफी देण्याचं पुरस्कर्ते आहेत माझे जिगरी दोस्त प्रकाशजी मडवी त्यांचे पिताश्री किसनजी मडवी यांच्या पित्यार्थ हे ट्रॉफीज आपण पण अतिशय लाजवाब ट्रॉफी आहेत फिफाचं फेवर पाहिलं तर काय जगास फुटबॉल आपण पाहिलं जातं कतार एक वेळेला खूप टीका झाली पण कतारनं मला दाखवून दिलं का आम्ही कुठे कमी पडत नाही हम किसी से कम नाही दाखवून देतात संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं फिफा 2022 तसंच लक्ष वेधून घेतलं श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोलीवाडा 55 वर्षामध्ये 24 संघ एकत्र करतोय 6 ओव्हरच्या मॅचेस 2 धावांची पॅनल्टी इथे मात्र देण्यात आलेली आहे कारण टीम प्लेइंग 11चं 12वं नाव कोरलेलं नव्हतं गावते तलोली आणि तिथे पॅनल्टी त्यांना देण्यात आलेली आहे. माफ करा मित्रांनो स्ट्रिक नियम आहेत. गतवर्षी आम्ही 3 संघांना पॅनलाइज केलं होतं मोठे तगडे संघ होते धारावे स्ट्रायकर्स धारावे मच्छिंद्र स्मृती त्याचबरोबर तुर्बे कुमार त्याच्यानंतर डेनिस 11 नेहरू असे 3 संघ आणि किरण स्मृती घनसूर 4 संघांना तब्बल गत वर्षी आम्ही कोणताही पक्षपात न करता जे नियम होते ते नियमांच्या विरुद्ध गेल्याने नियमांना अनुसरून ते मात्र संघ मैदानात न पोचल्या कारण त्यांनी पॅनलाइज केलं होतं गत वर्षी. या वर्षी पहिलाच संघ ठरले गावते तलोली 12 खेळाडूंचं जे नाव प्लेइंग 11 नव्हतं. जाऊया स्वागत समारंभाकडे आलेल्या पाहुण्यांचं अतिथी देवभावनामुळे स्वागत करत आहोत. सीझन 55 श्रीकृष्ण मित्रमंडळ घेऊन येतो दिलीप स्मृती चषक आणि मान्यवरांचं इथे स्वागत महेशजी मडवी हे स्वागत करतील 40+ हे जाबाज बॉलर एका बाजूला स्वागत करताना महेश मडवी आहे तर दोस्तीतील दुनियाचा राजा आणि सामाजिक कर्त्यामध्ये पाहिलं तर खूप नाव चर्चेमध्ये आमचे मित्र बंडू जिकेणी पुष्प गुच्छ देऊन एक बॉलर 40+ दिवाचा दुसऱ्या बॉलरचा स्वागत करताना आदरणीय मुख्य जे आज उद्घाटन सोहळ्यापर्यंत पाहुणे आहेत बंडू जिकेणे यांचं यथोचित स्वागत केलं. थँक्यू सो मच बंडू जिकेणे. सलग 2 वेळा अग्री कोहली प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ राधाकृष्ण हा चॅम्पियन्स. जाऊ दुसऱ्या आदरणीय पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी उपाध्यक्ष श्रीकृष्ण मित्र मंडळाचे आहेत राजेशजी पाटील यांचं स्वागत करताना राजेश पाटील हे निलेश चंदू पाटील यांचं स्वागत करतील. मंडळाच्या उपाध्यक्ष आहेत राजेश पाटील यांचे शुभ असते. निलेश चंदू पाटील गोल्डमॅन म्हणून सुप्रसिद्ध आहेत. थँक्स सो मच निलेश चंदू पाटील आपण येऊन आमची उपस्थिती खूप महत्वाची आहे. स्वागत करतो आम्ही श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोलीवाडा मार्फत. त्याच्यानंतर जाऊया दुसऱ्या स्वागत समारंभाकडे. महेश मडवी यांना मी विनंती करतो वासुदेवजी मडवी यांचं स्वागत आपलं शुभास्ते करावं. ज्येष्ठ खेळाडू आहे श्रीकृष्ण मित्रमंडळाला एक बलकट्टी देण्याचं काम शांता वासुदेव मडवी यांनी केलेलं आहे आणि त्यांचं स्वागत करताना महेशजी मडवी. जाऊया दुसऱ्या सन्माननीय व्यक्तींचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय महेशजी मडवी की आपण प्रभाकरजी मडवी जे जयभवानी मित्रमंडळाचे माजी श्रीकृष्ण मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष यांचं यथोचित स्वागत करताना महेशजी मडवी खूप खूप आभारी आहेत. प्रभाकर मडवी चांगले गोलंदाज दिवा 40+ गोलंदाज दिसतात आज सगळीकडे दिवा. पुन्हा सन्मान्य व्यक्ती आहेत आमच्या विनंतीला मान देऊन मुख्य डायसवरती जयंतजी मडवी नाईस पर्सनॅलिटी जयंतजी मडवी यांचं स्वागत करताना पुन्हा एकदा महेशजी मडवी यांच्या शुभ हस्ते जयेंद्र मडवी यांचं स्वागत केलं जातं.
औचित्य आहे 55 वर्ष दिल्ली स्मृती चषक श्रीकृष्ण दिबा मित्रमंडळ प्रेझेंटेड. पुन्हा एकदा थोडासा वेळ पण खेळ चालू करा. आम्ही आलेल्या पाहुण्याचा अतिथी देवभव आम्ही स्वागत करीत आहोत. थोडासा वेळ त्याला लागू शकतो, पण जो खेळ आहे तो मित्रांनो चालू करा. अंपायर गुरुनाथ पाटील आणि विनोद भगत, प्लीज कंटिन्यू टू द गेम. आदरणीय बलिरामजी पाटील यांचे स्वागत केलं जातं. थँक्यू सो मच बलिराम पाटील, आपण येऊन आमची शोभा आपण वाढवली. श्रीकृष्ण मित्रमंडळ लेट्स स्टार्ट टू गेम. सारे होतोय खेळ तिथे जारी होतं. पहिला इन ॲक्शन मध्ये पाहिलं तर अनिल ऑफसाइड ऑफ द कडक शॉट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बेहतरीन शॉट, मॅग्निफिसेंट हिट ऑफ द एक्स्ट्रा कव्हर ड्राइव, फॅन्टास्टिक स्ट्रोक, चारण, सो ब्युटिफुल. येस उपस्थित आहे श्यामजी मडवी यांचं इथे स्वागत करताना महेशजी मडवी. खूप खूप श्यामजी मडवी तुमचं आम्ही धन्यवाद देतोय का आपला वेळ किमती मला विनोद आपण उपस्थित राहिलात. थँक्स सो मच. पुष्पगच्छ देऊन दुसरा चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप. हो गतीमध्ये परिवर्तन केला. बिट टू द बॅट्समन अँड बॉल गोस टू द हँड ऑफ द विकेट कीपर. डॉट. चौकाराने सुरुवात खणखणीत. त्याचबरोबर धर्मेंद्रचे जबरदस्त फॅन आणि श्रीकृष्ण मित्रमंडळाला उभारण्यामध्ये ज्यांना मोलाचा वाटा आहे ते आमचे काका शांतारामजी मडवी यांचं यथोचित स्वागत करताना त्यांचे सुपुत्र महेशजी मडवी. धर्मेंद्रचं म्हणलं तर शांताराम काकांचा जीव का प्राण. शांतारामजी मडवी यांचं स्वागत केलं महेश मडवी यांनी. श्रीकृष्ण मित्रमंडळ आणखीन एक चौकार येतोय. स्कोर पाहिला तर रुद्र 11 मापेने 8 धावा लागल्या. धाबा 3 चेंडूचा खेळ. बॅटिंग स्वीकारले टॉस जिंकल्यानंतर, नॉट फिल्डिंग. कारण तन्मय हा गोलंदाज थोडासा उशीर आला, कारण हा निर्णय मात्र घेतला. थोडंसं वातावरण जे द फॅक्टर्स असताना पुढला चेंडू बॅकफुटवर गेला, जागा बनवली. स्क्वेअर ऑफ द पॉइंट इथं संधी उपलब्ध होती, परंतु सेफ टू द बॅट्समन. सिंगल घेतली प्रकाशने. बॅकातलींचा चेंडू होता, थोडंसं उंची आल्यानंतर थोडासा थांबला, प्रतीक्षा केल्यानंतर त्याला स्क्वेअर कट केलं होतं. सिंगल. धावसंख्या पोचते 9 वरती 0 गडी बाद. जाऊया पुन्हा एकदा सन्मानाकडे. सुंदरजी मडवी आहेत मुख्य डायसवरती, त्यांचं इथोचे स्वागत करताना पुन्हा एकदा महेश मडवी जे उत्कृष्ट बॉलर आहेत दिवा 40+ सुंदरजी मडवी जे अक्षय मडवीचे पिताश्री आहेत. एक छान आवाज आपण मॅच मध्ये या संपूर्ण स्पर्धेत पाहणार आहोत. त्यांचे पिताश्री सुंदरजी मडवी यांचं स्वागत केलं. थँक्स सो मच. आणि आमचे लाडके, आमचे आधारस्तंभ आणि समालोचकाला काय हवं काय नाही ती चोख भूमिका नेहमीच आम्ही जेव्हा श्रीकृष्ण मित्रमंडळाकडे येतो त्यासाठी आवर्जून आमची काळजी घेणारे अशोक दादा मडवी यांचं स्वागत. लाभ केलाय, जागा खाली बघितली आणि उडवलं वन टप्पा घेऊन सरस सीमेरेषेला वेधून छेदून सीमा पार. तिसरा चौकार. जे आहे तुकारामजी मडवी, ज्येष्ठ नागरिक आणि क्रिकेटचे जबरदस्त चाहते आहेत तुकारामजी मडवी यांचं स्वागत केलं जातं. मुख्य मंचावर आहेत, मान्यवर आहेत. त्यांचं श्रीकृष्ण मित्रमंडळ
इथूचे स्वागत करत आहे मुख्य डायसवरती. ही संस्कृती आहे श्रीकृष्ण मित्रमंडळाची, ही परंपरा आहे भारतीयांची की आलेल्या पाहुण्याचं कसं छान देवाप्रमाणे स्वागत करावं, तेच नेमकं केलं जातं श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या तर्फे. सीझन आहे 55. भेटीला येतो दिल्ली स्मृती चषक 2022 मध्ये. मॅच चालू आहे रुद्र येलेवन मापे आणि गावदेव तलवच्या दरम्यान. बॅटिंग करताना गावदेव तलवली पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. 13 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आले. त्यामध्ये 2 चौका कशा बॅटमधून आणि आला एक विकी बनसोडेच्या बॅटमधून. ऑफसाइड ऑफ कडक फटका आहे, परंतु कुठेतरी मिस टायमिंग शॉट इन फील्ड चीट केलं होतं. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सजवला फटका प्रकाश सरप्पा जसा टीम मध्ये आला, आपण 2 वर्षाचा आलेख बला ग्राफ मध्ये पाहिलं तर प्रकाश सरप्पा जसा आला तसे त्याने टीमला बलकटी दिले. त्याचं उदाहरण आहे नवसाती दिवा. इज अ डिक्लेअर मॅन ऑफ द सिरीज अँड लिजेंड ट्रॉफी ऑफ द गन्सोली. बोथ टाइम ही इज अ बिग अवॉर्ड. प्रकाश मडवी या टीमला सर्वस्व देणारे कडक शॉट आहे. टायमिंग लोरेसली यार, ही मजबूत टाकत आहे आणि काबू करण्याचा कसा छान फटक्याला भरारे घेऊन हवाई फायर केला. 6 रन. मी विनंती करीन आदरणीय मडूंजी केणी यांना की आपण जय भवानी मित्रमंडळाने श्रीकृष्ण मित्रमंडळाचे सन्मान्य अध्यक्ष प्रकाशजी मडवी आमचे छोटे बोधे आपण येथोचे स्वागत करा. खऱ्या अर्थाने या टीमला अतिशय वेगळ्या लेवलवर नेणारे, उच्च लेवलवर नेणारे प्रकाशजी मडवी, एका दोस्ताकडून एका दोस्ताचा. आणि धर्मेंद्र पाणीमध्ये दोस्तीच्या दुनियाच्या राजा, त्याचे दोघेही दोस्तीच्या दुनियाचे राजे आहेत. एका बाजूला प्रकाश मडवी, मंडूजी केणी यांचं स्वागत स्वीकारताना असेच दोस्ती टिकून राहावी ही आई चरणी एकविराच्या आम्ही प्रार्थना करीत आहोत. इथे छान खेळ चालले. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय गावदेवी तळवली कॅप्टन संदेश दिलीप पाटीलने. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या. पहिले ओट टाकलं होतं अर्थातच अनिलने. 3 चौकार पाहिले. त्याच्यानंतर रोहित आहे बॉलिंग मार्कवर स्वतः कॅप्टन ऑफ द बॉलिंग मार्क. 23 आहे स्कोर. दुसरा ओव्हर प्रगती पथावर. 9 स्ट्राईक प्रकाश सरप्पा. राईट आर्म उर्दू विकेट रोहित कॅप्टन. ऑप्शन टायमिंग नव्हतं, थेट गेला होता. सिली मिडाऊन शॉर्ट एक्स्ट्राच्या ठिकाणी जिथे नंदन पाठक गुड ऑलराऊंडर. प्रकाश 19 खेळतोय आणि विकी खेळतोय व्यक्ती 4 वर. बॉलिंग फॉर्मर कॅप्टन आहे रुद्र एलिमन मापेचा. चांगली गोलंदाजी. वाटलं होतं थोडंसं उंची घेईल पण टप्पा राहिला. लो बॅटच्या खालून गेला. बाकीचं कमाम काम केलं विकेट. इथे दुसऱ्या ओव्हरची इथे झाले समाप्ती. स्कोर पाहिला तर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करताना 23 आहे 0 गडी बाद. हे ग्रामीण टेनिस क्रिकेट चे थेट प्रक्षेपण पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आणि प्रकाश मडवी यांना त्यांनी मांडलं अजीवन नाही आहे, मी माझ्याकडून थेट प्रक्षेपण देईल. किती मोठी गोष्ट आहे. थँक्स सो मच निलेश चंदू पाटील. मी विनंती करतोय उपाध्यक्ष श्रीकृष्ण मित्रमंडळाचे राजेजी पाटील आहेत की आपल्या शुभ हस्ते आपण माफ करा महेशजी मडवी करतील जय भवानी श्रीकृष्ण मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेजी पाटील यांचा यथोचित सन्मान. उपाध्यक्ष आहेत राजेजी पाटील श्रीकृष्ण मित्रमंडळाचे. त्याचं यथोचित स्वागत करताना महेश मडवी थँक्स सो मच. आपण येऊन खऱ्या अर्थाने शोभा वाढवली. उपाध्यक्ष राजेश पाटील. फटका छान आहे. बरोबर बॉलर बॅक टू ड्राईव्ह स्ट्रेट ग्राउंड. तिथून टप्पा घेतला, फील्ड केलं, धाव मिळते. यावेळेला विकी बनसोडला सिंगलने धावसंख्या पुढे सरकते 24 वरती. 24 धाबा पिनगडी बाद. मी प्रभाकर मडवी श्रीकृष्ण मित्र मंडळाचे माझे अध्यक्ष आहेत. आपण महेश मडवी यांचं स्वागत करावं. फटका चांगला, दिशा दिली, परंतु चांगलं फिल्डिंग पाहायला मिळतं. फक्त सिंगल मिळते प्रकाशला. प्रकाश सरप्पा
बेहतरीन ऑलराऊंडर. कारण 2-3 वर्षामध्ये थँक्यू सो मच प्रभाकरजी मडबी, आपण तुझे स्वागत केलं प्रकाश मडबी. चांगले बॉल, फटका चांगला, टायमिंग रेसले, ओढले मस्त पैकी आणि फेकून दिलं बरोबर लॉंग ऑफच्या डोक्यावरून. दर्जेदार फटका विकी बनसोडे चेहरा. एकतीस धावा का टायमिंग होतं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जागा शोधली मोठ्या फटक्यासाठी. पुन्हा एकदा परंतु टॉपेज सब डिसमिसल कॉटन बोल्ड आणि ते मध्ये खेळी झाली समाप्त. विकी बनसोडे पहिला हादरा बसलाय गावदेवी तळोली संघाला. विकी बनसोडे परतलाय. झेल गोलंदाजीने घेतला कॉटन बोल्ड. हे तर ग्रामीण टेनिस क्रिकेट आपल्याला दाखवतोय संपूर्ण मॅच थेट लाईव्ह अंपायरच्या रूपामध्ये पाहू शकता. सरसोळीकडून नामवंत अंपायर गुरुनाथ पाटील आणि त्याला साथ देताना विनोदजी भगत जुगावच्या आहेत. बॉलिंग मार्कवर पहिलं आपलं स्वतःचा टीम कडून तिसरं ओव्हर टाकताना जितून बॉलिंग मार्क. पहिला हादरा बसला, पहिली विकेट आपल्या नावे केली, पहिली विकेट मिळवून दिली रुद्र 11 मापे टीमला. स्क्वेअर ऑफ द पॉइंट पाहू शकता, डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे. कावो कॉर्नर मिड विकेट बॉलिंग मार्कवर 21 धाव. शंकर प्रकाश इथे दिशेपासून फरकडलाय. लेगस्टिकच्या खूप बाहेर पहिला वाईड जवळ तिसऱ्या ओव्हरमध्ये. तिसऱ्या ओव्हरची हा चेंडू आहे. चौथा चेंडूवर तिसऱ्या वाईडाला पहिला या स्पर्धेचा आणि तो अर्थातच टाकलाय जितू या बॉलरने. पुन्हा एकदा सलग 30 लेंथ आणि तोच इशारा गुरुनाथ पाटीलचा येतो आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्स, जिथे दोन जबरदस्त स्कोरर आहेत आमच्या कॉमेंट्री जबल नितीन आणि भूषण मडवी. एक्स्ट्रा धाव, सलग 2 धावा. थोडंसं मात्र कुठे जो पॉपिंग केल्याच्या नंतर जो हात होता हा ऍक्शन मध्ये तो डाव्या स्टोनला सलग दुसऱ्यांदा सोडून गेला. सलग बॅक टू वाईट एक्स्ट्रा. चांगला चेंडू यॉर्करला खेळून काढला, दिशा दिली मनगटाच्या साइड फ्लिक ऑफ द रिज गो स्टॉप ऑफ द 79 च्या सर्व्हिसवर दत्ताजी सासते. 40+ खेळाडू काय मैदानामध्ये कसब दाखवताना लाजबाब. चेंडू अडवला पण धावा मिळाला 2 फुलेंत चेंडू. तिसऱ्या चेंडूला हा असेल येणारा बॉल तो शेवटचा. 34 धावा आहे स्कोर बोर्ड. ती पहिली मॅच 6 ओव्हरची मॅच. त्यामध्ये अर्ध जे ओव्हर आहेत ते संपणार शेवटचे चेंडू. बॅटच्या वर साइड पण सेफ राहील कारण तिथे क्षेत्र विकेटच्या पाठीमागे खुला आहे. धर्मेंद्र पाजी आणि धर्मेंद्र ही मॅच संपूर्ण दिवसामध्ये आमचा आदेश छान गीतं आपल्या समोर घेऊन येईल. 3 वर्षाचा खेळ जमलाय ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये. आपण जाऊया धर्मेंद्र पाजी ही मॅच चित्रपटातील एक लाजबाब गीत ऐकण्यासाठी आदेशकडे. आई आदेश.
खूप स्वस्त होता, अस्वस्थ होता, काय करावं, स्पर्धेमध्ये खेळावं का नाही केलं, संजीवनी देण्याचं काम प्रकाश सराफने केलं. जसा मध्ये आला एक नवी चैतन्य भरलं त्या टीमकडे. 2 वेळा चॅम्पियन्स आणि दोन्ही वेळा मॅन ऑफ द सिरीज हा किताब प्रकाश कडे एक्स्ट्रा कव्हरला बरीच गॅप, कसं कुरवळत गेला, कसं प्रेमाने थाप थाप मारत मैदानाला पार केलं या एक्स्ट्रा कव्हर ड्रॉयने. लाजबाब 4 रन. वरती लाजबाब फटका. दॅट इज अ लवली. काय टायमिंग होतं. कव्हर आणि लॉंग ऑफच्या दरम्यान जी एक्स्ट्रा कव्हरचा ही होती जागा, ती पाहिली या हुशार बॅट्समनने आणि त्याला चीट केला. लाजबाब इन ऍक्शन. वॉट अ फ्लो यार. बॅटचा फ्लो असा आला का स्टँड ऑन डिलिव्हर. 6 रन. गीत पाहिलं तर सातत्याने आवडतं गीत पैकी आमचं आहे. सर्वांचं तुमचं आमचं तेच बरोबर आदेश निवडत. वा बाय वा आदेश, हीच अपेक्षा आहे तुझ्याकडून. धावसंख्या स्कोरने पोचवली चौकाराने या षटकाराने 48 वरती. चांगली धावसंख्या. ही जोडी खूप तापदायक असेल. विकी बनसोडे परतला, जसं इनेट क्रमांक 3 वर मनोज दलबी आला, तसं धावसंख्येला मात्र आकार चांगली दिली. 48 आहे स्कोर. 48. एक इनिंग ब्रेक झाल्यानंतर मग दोन्ही कॅप्टन नेक्स्ट टीमचे उपस्थित राहणं अनिवार्य आहे. बॅकफुटवर घ्या. काय कडक शॉट आहे यार. बेहतरीन स्ट्रोक यार. लाजबाब. व्हॉट अ ग्रेट टायमिंग यार. सुपर टायमिंग. 4 रन. सो सुपर. अर्धशतक मात्र इथे पार. गावदेवी तेवढवली. एक ब्रेक नंतर आणि पेनलाइज केलंय 2 धावांनी. गाफील राहू नका नेक्स्ट मॅच टीम, कारण तुमच्यावर हा प्रसंग उडवणार नाही येऊ शकतो जर तुम्ही उशीर कराल तर. स्ट्रीक नियम आहेत गतवर्षीप्रमाणे. 54 वर्ष 55 मध्ये ते स्ट्रीक नियम फॉलो करणार. कडक शॉट यार. कडक. लाजवाब. व्हॉट अ एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह. 4 रन. व्हॉट अ मॅग्निफिसेंट आउटस्टँडिंग स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह. डान्स मध्ये कर्तबदारी दाखवायचा. नाचण्यामध्ये जरी कमी पडला पण त्याचे जे हावभाव, त्याची जे ऍक्टिंग पाहण्यासारखी, ते ह्या गाण्यामध्ये नाचताना थिरकताना काय मजा येत होती धर्मंतीच्या पायाला. जबरदस्त. हा एक फेमस गीत वाजवला देस. थँक सो मच. मोहम्मद रफीने सजवलं. मोहम्मद रफी अँड किशोर दा म्हटलं तर धर्मेंद्रचा एक अफलातून हे गायक. धर्मेंद्रला वेगळ्या लेवलवर पोहोचण्यामध्ये यांचा खूप मोठा हात आहे. मोहम्मद रफी दा अँड किशोर दा. एक इनिंग पूर्ण होण्याआधी टॉस साठी व प्लेनिंग 11 लिस्ट देण्यात यावी. 12 प्लेयर कंपल्सरी असेल आणि तो प्लेयर शूज घातलेले असावे. 6 ओव्हर कंपल्सरी. 4 गोळ्यांचा 1 ते 4 ओव्हरचा खेळ जाऊन 5 ओव्हर. पहिला चेंडू. कडक शॉट आहे. टायमिंग आहे परंतु ताकद कुठेतरी कमी पडली प्रकाश सरपची.
जमलेली जोडी फोडण्यात यश आलं या गोलंदाजाला. नाव आहे जितू, ज्याने तिसरं ओव्हर टाकलेलं होतं. सफलता मिळते जितूला. जमलेला फलंदाजाला बॅटरला पाठवलं. 25 धावांचे एक तडाखेबंद खेळी करून सजवून परतला तंबूच्या आसऱ्याला प्रकाश सरप्पा. इज गॉन. तर त्याच्यानंतर त्याच्यात सजवले एक षटकार आणि 2 चौकारांची ही जोड दिली प्रकाश सरप्पाने. सफलता मिळते जितूला. बॉलिंग पार इनेट क्रमांक 4 वर संदेश, कॅप्टन ऑफ द टीम. ओ पाहिली काय नजर आहे यार, काय सोडण्याचा अंदाज बरोबर होता. मिडल स्टंप टप्पा पडला. जी इन स्विंग होते ते बोट्याने धोका दिला जितूला. इन स्विंग जास्त झाला ना, वळाला स्टंपच्या बाहेर पळाला आणि हातामध्ये मिळाला जरूर, पण एकदा मत मिळाली वाईटच्या रूपामध्ये. धावसंख्या 57, 2 गडी बाद. सुपरबली बॉलिंग. काय अंदामध्ये व्हॅरिएशन आणलं, गाफील ठेवलं, कुठेतरी मिडल स्टंपला टाकलं बरोबर पट्ट्याने. आउट स्विंग शार्पली जस्ट लाईक द ग्लेन मॅग्रा, ओनर ऑफ द ऑस्ट्रेलियन. सुपर्ब यार, सुपर्ब, मॅग्निफिसेंट आउट स्विंग, स्लाइड शार्प. ग्रेट बॉलिंग, व्हॉट अ व्हॅरिएशन. कॅप्टनला अक्षरशः नाचवलंय मी म्हणेन. 2 चेंडू बरोबर बीट केला. तिसरा चेंडू एकदम तारांबळ उडाळली ती कॅप्टन संदेशची. सिंगल मिळते जरूर. धावसंख्या 58, अतिशय महत्वाचं ओव्हर आहे. 5 ओव्हर प्रगतीपथावर. 6 ओव्हरची मॅच. अजूनही या ओव्हरचे 3 चेंडू बाकी आहेत. पहिला झटका लागला विकी बनसोडे बोलला तेव्हा धावसंख्या होती टीमची 31. त्याच्यानं 56 वरती दुसरा हादरा बसला. परतला तेव्हा प्रकाश सरप्पा लॉंग ऑन वरती झेल देऊन. फटका चांगला, टायमिंग कुठेतरी मिस झालं होतं. बरोबर वरिष्ठ खेळाडू जवळ 48-49 आहे दत्ताचा असते. कमाल वाटते. ही तर खासियत आहे 17-18 वर्षामध्ये 40+ क्रिकेटचं. 4 चेंडूने फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केला. लाजबाब. इकॉनॉमिकल ओव्हर बॉलिंग बाय जितू. यॉर्करला मारलं, लाभ केलंय आणि टप्पा कसा मस्तपैकी चकून गेला. असं तुम्ही मात्र गाफील राहतो, चेंडू तुम्हाला नकोचा होत्याचं नको करतो. बरोबर डोक्यावर केलं, कोणती हालचाल नाही आणि बरोबर सीमा रेषा बाहेर. हा 1 बाउंड 4 रन. शोले आणि त्याच बरोबर हा दोस्ती मधला गीत अमिताभ धर्मेंद्र. इथे बॅटचं इनसाइडला लागली, सिंगल झाली, ओव्हरची झाली 5व्या समाप्ती. चांगली ओव्हर मी म्हणेन. चौकार आला पण तो नशिबाचा म्हणेन का टप्पा उचलला आणि बरोबर 4. धावसंख्या 63 वर आहे. 5 ओव्हरचा इथे खेळ समाप्त. 2 गडी बाद. स्कोर आहे गावदेवी तलवली टॉस जिंकल्यानंतर 63. आई आदेश धर्मेंद्र. महेंद्र 63 धावा. शेवटचा ओव्हर घेऊन इन ऍक्शन रुद्र 11 मापेकडून. बॉलिंग मार्कवर आहे राज गोठणकर. नामची नाव. ग्रेट बॉलिंग यार. कुठे गेला नाही, सर्व महाराष्ट्र पिंजून काढले पट्ट्याने. पण त्यासाठी ओळखलाय तो खास स्वभावासाठी. त्याने एका खेळाडूचा जीव वाचवला मित्रांनो. कारण कृत्रिम श्वासोच्छ्वास तोंडाने देऊन जेव्हा बेशुद्ध होता एक क्रिकेटपटू, तेव्हा तोंडाने श्वासोच्छ्वास दिलं होतं राजने.
बॅकफुटवर गेला, जागा बनवत मात्र त्याला हलक्या त्याने दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीचे सिंगल घेतली आणि धावसंख्येमध्ये पुढे सरकते 64 मध्ये. धावसंख्या चांगला आहे कारण बघितला अंदाज दी फॅक्टर महत्वाचा असताना या धावा निश्चित चांगलेल्या आहेत. शेवटचा ओव्हर हाताळताना राज गोठणकर या टीमचा मोरक्या मी म्हणेन प्रमुख आसरा आहे. राईट आर्म फ्रॉम द विकेट. ग्रेट बॉलिंग आहे. व्हॉट अ यॉर्क, व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. क्विक टाकले, क्विक डिलिव्हर इन ऍक्शन. 30 पावलं पण जी खांद्याची ताकद आहे ती थोडी वापरली जास्त. गाफील ठेवला मी म्हणेन बॅट्समन मनोज. चेंडू आहेत फक्त 3 या इनिंग संपण्यासाठी. चौथा चेंडू, लेग ब्रेक कसा छान केलाय, काय छान लेग ब्रेक केला आणि दत्ता साष्टेच्या हातून मात्र जेल सुटलाय. जेल सुटलाय. सेफ राहिला, जीवनदान मिळालं, कॅचेस विन द मॅच. परंतु मी कौतुक करतो जयला पडे पोहोचलं. हीच 48 वर्षामध्ये कर्तबगारी मी म्हणेन लाजबाब दत्ता साष्टे. जेल सोडलाय हरकत नाही, परंतु 48 वर्षामध्ये जाता जाता तुम्ही कॅच घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा मिळते, धावसंख्या 66. राईट आर्म ऑन द विकेट. फ्लाइट दिली, स्वीप चांगला आहे. लाजबाब फटका बॅट मधून येतो मनोज दलवीच्या. 6 रन. 72 धावा तब्बल. काय स्वीप होता, बरोबर डोळे आणले, बरोबर जी हँडल होती, जी ऍक्शन होती बॅटची. 72 लॉस ऑफ द 2 विकेट. मिस टायमिंग शॉट चंदन नंदन पाठक आहे पण तो झेलच्या पोचच्या बाहेर. अशा बरं पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला. टॉस जिंकल्यानंतर तलोली गावदेवने धावा बनवल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 73 आणि 74 धावांचं टार्गेट सेट केलं. 74 टू विन इन फ्रंट ऑफ रुद्र 11 माफे. चला मी म्हटलेलं होतं कारण 1 इनिंगच्या ब्रेक नंतर दोन्ही नेक्स्ट मॅचची टॉस होईल. घनसोली 11 घनसोली आणि गावदेवी राबाडा. थँक्यू सो मच बंडूजी केनी, आपण आलं. नुसतं आलं नाही तर खऱ्या अर्थाने शोभा वाढवली श्रीकृष्ण मित्रमंडळ आणि मैत्रीचा हात दिला आपल्या जिगरी दोस्त प्रकाश मडवीला. जिगरी दोस्त, दोस्तीचा दुनियाचा राजा. आणि एक वैशिष्ट्य मी अजून एक गोष्ट सांगतोय का तेवढ्या मंचावर जे आग्री कोहली प्रीमियर लीगचं जे होतं मित्रांनो, त्यामध्ये बरेचसे वैभवजी नाईक साहेब होते, मिथुनजी पाटील होते, असे सन्मानी पाहुणे असतात. मी खाली होतो या व्यासपीठाचे तेव्हा एक कोणताही म्हणजे डाऊन टू अर्थ कसं असावं हे दाखवून देताना मला न बोलवता हा मोठा माणूस व्यासपीठाच्या खाली आला आणि खरोखर खऱ्या अर्थाने मिथुन पाटील आणि वैभवजी नाईक बघत बसले का हा एवढा माणूस मोठा असून एका मित्राला भेटण्यासाठी मुख्य व्यासपीठ बसून खाली जातोय. हे मोठेपण आहे. हे मोठेपण एक वेगळे आधार निर्माण करतात बंडूजी केनी. थँक्स सो मच. मनोजने 9 चेंडूमध्ये 29 धावांची एक जबरदस्त खणाखाती खेळी केली, तडाखे बंद खेळी केली. त्याचबरोबर 25 धावांची प्रकाश सरप्पाची ती खेळी आणि या दोन्ही मिळून फलंदाजांना साथ दिली विकी बनसोडेने आणि संदेशने. धावा आहेत 73. 74 धावांचं टार्गेट. श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोलीवाडा सीझन 55 आपण पाहतोय, अनुभवतोय, त्याची मजा घेतोय आणि जे मजा करताना प्रेक्षक जुडल्यात ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहता त्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मी श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोलीवाडा दिलीप स्मृती चषक 2022 हार्दिक स्वागत करीत आहे. 6 ओव्हर 1 इनिंग.
अन्यथा 2 धावांची पॅन आहे. तर इथे लक्ष द्या, टार्गेट आहे 72 धावांचा, कारण गावदे तोडलेल्या या टीमला 12 खेळाडूच्या यादीमध्ये प्लेइंग 11च्या मध्ये 12 खेळाडूचं नाव नसल्या कारणाने 2 धावांची पेनलाच केलं होतं. म्हणजे 73 मायनस 2 72 टार्गेट. 72 धावांचं टार्गेट आहे रुद्र 11 माप्पे. खऱ्या अर्थ 2 धावांचे पेनलाच केलं पहिल्याच मॅच मध्ये. स्ट्रिक नियम आहेत त्यांना फॉलो करायला लागेल. घनसोली टीमला आम्ही हा शेवटचा कॉल दिलेला आहे. 2-5 मिनिटाच्या आत जर घनसोली 11 आला नाही टॉस घेण्यासाठी तर जे पेनलाइज करतो ते पेनलाइजला समोर जायला लागेल. विशाल मित्रा, मॅच कडे बोलूया. 73 धावांचं टार्गेट, 72 धावांचं टार्गेट आहे. 72 इन 6 2 धावांची पेनल्टी आम्ही मायनस केली. कॅप्टन आला विशाल. चला मॅच टॉस कडे आपण जाणार आहोत. दोन्ही कॅप्टन, निखिल आहे कॅप्टन अँड टीम अप गावदेवी राबाडा. पहिला चेंडू डॉट. तन्मय माणिक पाटील चर्चेमध्ये आहे नाव. विश ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. घनसोली 11 घनसोली अँड गावदेवी राबाडा, दोन टीमला हार्दिक शुभेच्छा आहेत. टॉस होते. 72 टार्गेट. पहिला चेंडू बॉलिंग मार्गाला आहे तन्मय माणिक पाटील. द बॉलिंग मार्ग गावदेवी तलवली. पॉइंट आहे, कव्हर आहे बरोबर त्याच्या बाजूला. लारा स्टँडिंग बट जस्ट कव्हर पॉइंट. बॉलिंग मार्फत तन्मय हे कमजिंग बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावलंय पण कसा चालाक तिकडे चेंडू टाकला. शातीर बॉलर कमालेची. कमी मध्ये मॅच्युरिटी अशा बऱ्याच कमी होण्यात आता सुशील जर मी नाव निश्चित घेईन जुगावचा, ज्याने या कमी मध्ये तसं तन्मय आहे कमी मध्ये. भावेश कोहलीनं इम्प्रेस केलं अग्री कोहली प्रीमियर लीग मध्ये. राहुल मात्रेने इम्प्रेस केला यंगस्टारने. स्वराज मात्रे तर अगोदरच इम्प्रेसिव्ह बॉलर आहे. मस्तपैकी स्ट्रोक, टायमिंग लाजवाब आहे. क्षेत्रक्षण खाली 1 स्टॉप क्रॉस द बाउंड्री ऑफ द स्क्वेअर लेग. चरण दिली जाते. या वर्षी त्याने त्याच नियमांना कायम ठेवताना आपल्या पिताश्रीला, आपल्या वडिलांवर जतीन केलेलं हे प्रेम आहे. किशन मेढवी आमच्या काका जरी सोडून गेले, आठवणी खूप आहेत. आणि जेव्हा वडिलांची आठवण येते तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू तरंगतात माझ्या मित्राचे, माझ्या भावाचे. धावसंख्या मात्र मिळ जाते 4 ने. आता कोळला येते कडक शॉट. लाजवाब, पाण्यासारखं दुसरं सौंदर्य नव्हतं. असं डान्सिंग करून जो फटका येतो, ही जोडी खूप महत्वाची आहे. ही जोडी 3-4 ओव्हर मध्ये जर फोडली नाही तर घाम फोडेल मात्र टीम. 4 रन बॅक टू बॅक. एक डॉट आल्यानंतर 2 बॅक टू बॅक चौकार. सरासरी आहे अस्किंग. कालचा सामना पाहिला तर काय झुंजवलं होतं रोहित शर्मा, परंतु एन मोकेच्या क्षणी तो चेंडू मात्र स्विंग झाला आणि कुठेतरी उजव्या हाताला थोडीशी दुखापत झाल्या कारणाने रोहितचा तो फटका मात्र आला. पण जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. बऱ्याच 1 नंबरवर गेला का आपल्या घरच्या मैदानावर सर्वाधिक मालिका जिंकणार वनडे मध्ये बांगलादेश. अक्रॉस द बॅट छेडछाड करायला गेले तर बॅटची आउटसाइड कडा लागली होती पण चूक केली विक्रांतने. कडा लागलेला झेल गेला होता, तो झेल सुटला आणि इथे फलंदाज जो 2 चौके मारतो रोहित, तो सुरक्षित. सैफ रोहित फलंदाज अजून राज गोटणकर यायचा अजून. रोहित इज कॅप्टन ऑफ द टीम. त्याच्या राज गोटणकर इज द बेस्ट बॅट्समन. कडक फटका, असे धुवाधार फलंदाजी करू शकतो ते दाखवून दिलं. किती जखमेवर मीठ चोळला विक्रांतच्या, झेल सोडला आणि त्याला धमाका उडवता कावकोन मस्त उडवलं रोहितने. कॅप्टन ऑफ द टीम. 6 रन, धावसंख्या 14. ओव्हरची समाप्ती. चांगला शेवट केला. शेवटचा चेंडू
उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते, पण कामानिमित्त त्यांना निघावं लागतं. परंतु खूपच तुमचं आभार आम्ही आहोत. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहिलात. 14 धावा मिळतात पहिल्या ओव्हरची समाप्ती. एक धमाका डॉट डॉट 2 काढल्यानंतर प्रभाव सोडला होता, प्रेशर मध्ये आणलं होतं, पण जसं डान्सिंग करत आला आणि लगातार 2 चौकार मारले, डॉट आला, तेव्हा झेल सोडला होता विक्रांतने. त्याचा पुरेपूर फायदा घेताना मस्तपैकी उडवलं कावो कोण्याच्या डोक्यावर षटकारासाठी कॅप्टनने रोहितने. बॉलिंग मार्क पर गावदे तलोली पहिला चेंडू लेग स्टंपला खूप सोडून गेला विकी बनसोडे. चांगला ऑलराऊंडर आहे पाहिलं तर, पण याच बॉलर कडून पहिला चेंडू हा दिशाहीन खराब. एक एक्स्ट्रा धाव मिळते, धावसंख्या पुढे सरकते 15 वरती. लक्ष्य 72 पहिला सामना आपण पाहतो रुद्र 11 मापे आणि गावदेव तळोली, जे 5-6 ओव्हर मध्ये 71 खऱ्या अर्थाने 74 धावांचं टार्गेट होतं, पण पेनल्टी. डान्सिंग मस्तपैकी बॅटची कडा लागले, काय फिंगर गॉन अप, पहिला झटका बसलाय इथे. सुरेशला मात्र खातं खोलण्याची मात्र संधी दिली नाही बॉलर विकी बनसोडे. पहिली सफलता विकी बनसोडेच्या हातामध्ये, पहिला विकेट मिळून खराब चेंडूने सुरुवात, पण दुसरा चेंडू बघा कसा फसवला. विकेट काढली जी आवश्यकता होती कुठेतरी दबाव टाकण्यासाठी, परंतु व्हेरी डेंजरस प्लेयर ऑन द क्रीज इन एट कॅम्प 3 राज गोठणकर. सो प्रसिद्ध असं बॅट्समन आहे, बॅटर आहे. बॉलिंग मार्क विकी कमजिंग बोर राज गोठणकर ऑफसाईड ऑफ स्टंपला मारा पाहिला, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर ते पाहिलं. जुगावचे सन्मान्य अंपायर आहेत विनोदजी भगत, त्यांनी अंपायरच्या रूपामध्ये इशारा करताना व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा धाव मिळते. आतापर्यंत 3 चेंडू 2 वाईट, 1 विकेट घेऊन गेला. चेंडू गेला विकी बनसोडे लयमध्ये यायला गेला. अशा धावा जर गेल्या तर 12 धावांचे सरास खूप कमी पडू शकते गावदे तळवली. दुसरं वर प्रगती पथावर आहे बॉलिंग मार्कवर विकी बनसोडे. थांबला अखेरच्या क्षणामध्ये, कसा फटका साधवला पहा. टप्पा बरोबर कॅप्टनच्या हातामध्ये. किती दूर, जवळ 1 2 3 4 जवळ 10 पावला आला कॅप्टन मिड विकेट घेऊन कामू कॉर्नरला. लाजावा फिल्डिंग केलं, फक्त 1 धाव मिळते. सुपर फिल्डिंग कॅप्टन संदेश दिलीप पाटील गावदेव तलवली. जवळ 1 धाव आणखीन वाचवली मी म्हणे कॅप्टनने. गुड फिल्डिंग इज द्या. 17 धावा 17 ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ द सुरेश विकेट रुद्र 11 मापे. गतीमध्ये छान वापर केला होता, गतीमध्ये चेंज केलं. इथे मात्र फंबलिंग झाला, फंबलिंगचा फायदा घेत मात्र कॅप्टनने सिंगल घेतली. फ्लिक ऑफ द रेस्ट. सुपरबली बॉलिंग मी म्हणेन कमबॅक करताना. 2 वाईट सोडले तर त्याच्यामध्ये विविधता आढळते. विविधता टाकतो, मध्ये एक स्लो वन, मध्ये यॉर्कर, मध्ये बाउन्सिंग ऑफ साइड ऑफस्टन. 3 चेंडू टाकले, त्यामध्ये 5 धावा खर्च केल्यात. त्याच्यामध्ये 2 वाईट आहेत, 18 धावा स्कोर आहे. बॅट आउटसाइड कडा लागली आणि विक्रांतच्या हातात मोठा फलंदाज बॅक. तंबूच्या आसऱ्याला ज्या फलंदाजाकडून भीती होती बॅट्समन बॅटर कडून, तो राज गोठणकर स्वस्तामध्ये छिपली. Mohammad Rafi. What a song given to the great he-man, handsome Dharmendra Paji. Lofa.
व्हॉट अ सुपर्ब सॉन्ग. एक वैशिष्ट्य आहे धर्मेंद्र पाजीचं. मी म्हणेन जेव्हा ABCL ही कंपनी खोलली होती अमिताभ बच्चनने, खूप आर्थिक परिस्थितीमध्ये लुटलं गेलं होतं महानायक अमिताभ बच्चन. तेव्हा आर्थिक सहाय्य करण्याचा पहिला हात आला होता धर्मेंद्र पाजीचा. म्हणून तर दोस्तीतल्या दुनियाचा राजा माणूस म्हणतात धर्मेंद्रला. तेव्हा खूप आर्थिक सहाय्य केलं होतं महानायक अमिताभ बच्चनला धर्मेंद्र पाजीने. धावसंख्या पाहिली तर आहे 18 टू विकेट रुद्र 11 माफे. थोडंसं मात्र मी विकेट टेकर बॉलर म्हणे सफलता मिळत नव्हती. तेव्हा ब्रेक थ्रू मिळून पहिली विकेट काढली पहिला वाईट टाकल्यानंतर. आणि राज गोठणकर जो प्रमुख अडथळा होता टीमच्या विजयामध्ये, त्या विजयाचा अडथळाला मध्ये बाद करताना बॅटची कडा लागली आणि मस्तपैकी जी चूक केली होती विक्रांतने ती दुसरी चूक न करता अचूक टिपला. ज्या शेवटच्या 5व्या चेंडूवर ड्रॉप केलं होतं तन्मय पाटीलच्या कॉट बिहाइंड द स्टंप, कॅप्टनचा झेल सोडला होता. पण राजगोठणचा झेल सोडला तर माझ्यासारखा आजची सुमार कामगिरी करणारा कोणीच नसेल. ते ओळखलं विक्रांतने, छान ओळखलं आणि त्वरित झेल पकडला आणि सरळ पाठवलं तंबूच्या असं राजगोठणकरला विदाउट एक धावसंख्येवरती. बेकी छान छान गोलंदाजी, मस्तपैकी बॅक लेंथवरून चेंडूला मस्तपैकी खांद्याच्या जोरावर त्याने उडवलं. खाऊनच ठेवलं तर नंदन पाठक MPL मध्ये आम्ही जेव्हा एम्प्लॉईज होतो, अजूनही याचे वडील मात्र तिथे MPL महाराष्ट्र पॉलिबिटीन पाठक सिक्युरिटी ऑफिसर. बाउन्सिंग केलं खूप डोक्याच्या वरून, ती दिशा पाहिली आणि हायटेड वाईड आणि एक तंबी कदाचित मिळाली मे बी पॉसिबल आणि ती दिली तंबी. विनोद भगत यांनी अंपायरने बॉलर विकेला. याच्यानंतर असा बाउन्सिंग दुसरा आला तर कदाचित नो बॉल. इंटरनॅशनल चे काउन्सिल आहे नियमाची त्याप्रमाणे. ऑफसाइड ऑफ स्टंप टप्पा पडला सावकाशाने चेंडू मात्र आत येईल पण कुठेतरी बोटाने धोका दिला. नॉट इन स्विंग, इट्स स्ट्रेट अँड वाईड. तिसरा वाईड आहे या ओव्हरमधला, खूप वाईट टाकले म्हणून 3 वाईड. धावसंख्या 20 वरती. श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक 2022 4 वाईड टाकलेले आहेत या ओव्हरमध्ये. ते विचार सोडला तर मोठे फटके जास्त आले नाही. ही कुठेतरी सुकावड्यावर बॅकफुटवर स्लाइटली आउटस्विंग जरूर झालं. बॅकफुटवर गेला, दिशा दिली, डिपेक्स्टा दोर लावले. प्रकाश सरपा पोचेल का हा प्रश्न आहे, पण तिथे पण अशक्य होतं कारण बराच धावत गेलं तर जर प्रयत्न जरूर केला, प्रयत्नाला यश मिळालं नाही. चेंडू सीमा पार 4 रन. केमिस्ट्री खूप जमली. विवाहामध्ये दुसऱ्यांदा अडकताना खूप अडचणी आल्या होत्या दरम्यान, पण त्याची तमा बाळगली नाही. संपूर्ण दुनियेच्या विरोधात गेला, कुटुंबाच्या विरोधात गेला, पण एकदा हासिल केलं तर प्रेम धर्मेंद्र पाजीने. ड्रीम गर्ल दुसरा संसार थाटताना. व्हॉट अ ग्रेट. इथे ओव्हरची झाली 2 समाप्ती. 24 धावा, 12 धावांच्या ज्या सरासरी धावा हव्या होत्या त्या बरोबर मात्र लागल्या धावफलकावरती रुद्र 11 मापेच्या. अशी सरासरी ठेवली तर थोडासा सामनामध्ये उत्कंठा वर्धामध्ये येईल. बॉलिंग मार्कवर येते यावेळी गावते तळोलीकडून आशिष ऑन द बॉलिंग मार्क टू कॅप्टन. ऑफसाइड ऑफ स्टंप पर्यंत चेंडू टॅप केला. स्क्वेअर ऑफ द पॉइंट मधून कव्हरला येतं, फील्ड करतो पण ते सिंगल मिळते या स्ट्रोक वरती. सिंगलने धावसंख्या मात्र पुढे आकार घेताना 25 वर. 72 धावा आहेत 6 ओव्हरमध्ये. लक्ष टार्गेट. पहिलीच मॅच टॉस जिंकली संदेश पाटीलने. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि लक्ष ठेवलं 72 धावांचं.
Great bowling and out swing in the natural. The gift of the god given to the left-hand bowler always. पण त्याचा सही इस्तेमाल करता तो लेंथ कायम मिडल अँड ऑफ स्टंप मिडल अँड लेग स्टंप ही प्रॉपर लेंथ पकडली तर अडचण निर्माण करतात ते डावखुरी बॉलर. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला होता पाठक नंदनने परंतु चालाकाच्या शातीर वैशिष्ट्यने चेंडू बरोबर नो मिडल अँड ऑफ स्टंप इज जस्ट मिडल अँड नो मो इज मॅक्सिमम. सुपरबली बॉलिंग कडक बॉलिंग बॅकअप करून देताना अंकुश ठेवताना दबाव वाढवताना आशिष रुद्र 11च्या बॅटर वरती व्हेरी गुड बॉलिंग यार. म्हणून डावखुरे बोलत खास असतात. वसीम अक्रम जहीर खान ग्रेट बॉलिंग यार. हाताच्या बोटाने वळवले चेंडू हवेमध्ये आहे आणि ते मात्र झेल सोडला आहे दर्जेदार खेळाडू मनोज दलवी कडून. ड्रॉप द कॅच. झेल सुटला पण मॅच अजून बरीच बाकी आहे. धावसंख्या फक्त लागलेल्या 26 वर. टार्गेट आहे 72 धावांचा. तोपर्यंत तिसरं ओव्हर पहिले टाकताना बॉलिंग मारून आशिष. याच्यानंतर मॅच आपण पाहणार आहोत घनसोळी 11 घनसोली आणि गावदेवी राबाडा. जबरदस्त संघ उभारतोय गावदेवी राबाडा. भावेश असेल त्याच्यानंतर नारायणकर तगडे आहेत फॉर्म मध्ये. ओ ग्रेट बॉलिंग आहे ग्रेट. व्हॉट अ व्हॅरिएशन आहे. सुपरबली बॉलिंग विविधता चांगली पाहायला मिळाली आणि तिथे मात्र अंकुश ठेवलाय दबाव वाढवलाय ओव्हर मध्ये. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत दोन्ही स्कोर मला फक्त 2 धावा. व्हॉट अ लवली इकॉनॉमिकल बॉलिंग बॉल बाय गावदेवी तलोली आशिष. शेवटचा चेंडू लास्ट बॉल आहे. आशिष येतोय कॅप्टन रोहित साठी. फटका मारला टायमिंग बरोबर चुकलं गेलं. विकी बनसोडे मात्र जातोय झेला खाली. झेला मध्ये पकडला झेल अचूक तऱ्हेने. कॉट विकी बनसोडे बॉल बाय आशिष. ही सफलता मिळाली कॅप्टनला बाद करताना पहिली आणि टीमला तिसरी. 3 गडी बाद धावा 27. जाऊया टॉस कडे 26. रिंग स्टॉली पण आपण टॉस ते खेळ समाप्त. 26 धावा आहे स्कोरवर आणि 3 झटके मात्र लागलेले आहेत. अडचणीत आहे रुद्र 11 मापे. बॉलिंग मार्कवर विकी बनसोडे. गुड कॅप्टनशिप संदेश आणि खास करून प्रकाश सरप्पा जो अनुभव आहे सैर करतोय अनुभव. विकी बनसोडे वैयक्तिक दुसरा आहे. टीम कडून चौथा. ऑफसाइडला मारा आहे. बॉलर बॅक टू ड्राइव्ह. गुड स्टॉप ऑन द फॉलो थ्रू. चेंडू डॉट स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पॉइंट डीप पॉइंट आहे. लॉंग ऑन ऑफ डीप मिड विकेट डीप कॉर्नर आहे आणि दैन्याचा 30 याच्यामध्ये स्क्वेअर ऑफ द पॉइंट लारा
Vishal Patil, and best rounder of the team, Prakash Saraf on the shot extra cover. Manoj Dalbe at the shot mid wicket. बॉलिंग मार्क पर विकी बनसोडे आहे. बॉलिंग मार्क चौथ्या टीम कडून आपलं दुसरं ऑफसाइड ऑफ स्टंपला बॅकफुट वर जाताना फटका चांगला आहे पण हवेमध्ये आशिष डीप एक्स्ट्रा कव्हरला छान झेल टिपताना चौथं विकेटचं पतन. कसम सच कहते हैं हम. मोजून कॅमेरावर तर लात मारायचा कारण हेमामध्ये जास्त वेळ त्याला खर्च केला मिळेल म्हणून तो कॅमेरा जाणून ढकलून द्यायचा का जेवढं रिटेक मिळेल जास्त ड्रीम गर्ल वरती आपला वेळ मिळेल यासाठी ही युक्ती करायचा धर्मेंद्र पाजी. मॅच कडे बोलूया. धावसंख्या जबरदस्त धक्के 51 धक्के देताना सॉलिड गोलंदाजी 26 धावा फक्त स्कोरतोय आणि 4 मोरे गेल्यात आराम करायला तंबूच्या आसऱ्याला. बॅटिंग क्रमांक 6 वर येतो भावेश विकी. अतिशय चांगली गोलंदाजी सुरेख टप्पा बायच्या इशारामध्ये एक धाव मिळते. गुरुनाथ विनोदजी भगत आहेत जुगावचे आणि गुरुनाथ पाटील स्क्वेअर लेगला असे 2 नामवंत पंच या स्पर्धेसाठी आपण पाहतो. पहिला दिवस 4 दिवसीय स्पर्धा रंगेल. 55 वर्षामध्ये 24 संघ उतरलेत. गुरुवार शुक्रवार शनिवारी 24 संघ 8-8 संघ खेळणार आहेत. बॅकफुटवर जाताना मात्र खूप बाहेर आहे दिशा इन गोलंदाजी. तिथे पाहिलं तर अनिल आहे. अनिलकडून अपेक्षा आहे. अनिल ऑलराऊंडर ऑफ द टीम आहे. जेव्हा अडचणीत असं जसं कपिल देव काढायचं जसं बॉथम काढायचं तसं इम्रान काढायचा तसं रिचर्ड हॅडली काढायचा जर बिनस्टो काढायचा फिल्म टॉप काढायचा क्रिस गेन्स काढायचा आपल्या टीमला याच 5व्या क्रमांकावर येताना तसं करायला लागेल अनिलला. दत्तारामजी मडबी यांचं स्वागत आहे. स्वागतम. उलटाचा आहे जमिनीला मस्तपैकी हे घासून स्क्वेअर लेगच्या वाईडी स्क्वेअर लेग डीपला प्रोडक्शन करतोय पण फक्त अनिलला एक धाव मिळते. एकने जास्त नुकसान होणार नाही. गावठी तलोली संघ लक्ष खूप मोठं वाढत चाललेलं आहे. लांबत चाललंय दूर होत चाललेलं 72 धावांचा कारण धावा लागल्या. चौथा ओव्हर प्रगतीपथावर असताना 29 वर 4 झटके खाल्यानंतर अनिल आणि भावेश आहे खेळपट्टीवर. यावेळेला भावेश स्ट्राईक घेईल विकीच्या समोर. कसा हलवा चेंडू लाजबाब चेंडू यार. हा फ्लाईट दिली आणि स्लो वन. बॅट्समॅन बॅड बॅटर गॉन विदाउट स्कोर. भावेश एंटर द पवेलियन. इस दुनिया में 8 में संपर्क साधायचा आहे. गावठी तलोली युअर रिप्रेझेंटेटिव्ह प्लीज कॉन्टॅक्ट टू अवर कोर कमिटी. इथे खेळ थांबले. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 4 मध्ये धावा लागल्यात फक्त 30 लक्ष्य 72. आणखीन 42 धावांची आवश्यकता. चेंडू आहेत 12 चेंडू 42 धावा कोणालाच माहित नाही पण आपण जाऊया. आज आहे हॅपी बर्थडे द
कित्येक अभिनेते पण खास जोडी होती ड्रीम गर्ल हेमा मालिनी. 12 चेंडू आणि 42 धावा. आशिष बॉलिंग मार पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा. लेफ्ट हँड उर्दू विकेट पर्यंत चेंडू ड्राईव्ह केला परंतु थेट जायला शॉर्ट मिड विकेट जिथे मनोज दलबी आहे चूक न करता गुड फिल्डिंग इथं नॉस्ट रन. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे तर शक्य होईल अदरवाईज पहिल्या सामन्यामधून आपण बाधून या स्पर्धेला रामराम करावं लागेल. 2-3 फटके जाण आणू शकतात जिवंत करू शकतात जे गेलेली मॅच. 11 आणि 42 व्हेरी गुड बॉलिंग. फलंदाज बाद. वॉट अ कडक बॉलिंग बाय आशिष. आणखी एक बाजू वाढवतोय एक श्रेय जाईल प्रकाश सरपाने संदेशला कसे गावदेत गावातून आशिष सारखे गोलंदाज त्याने व्यासपीठ दिलाय. दादा श्रीकृष्ण देवा डेफिनेटली इज अ गुड बॉलर. लेफ्ट हँड गुड बॉलिंग गुड ऍक्शन. फुलंचा चेंडू अप ड्राईव्ह केला दुरून क्षेत्ररक्षक आहे यावेळेला तन्मय फक्त सिंगल मरते या स्ट्रोक वरती. हे व्हॅरिएशन लाजबाब. तेव्हा स्विंग ची जरूर नसते. जेव्हा धावा जास्त असतात तेव्हा हा चेंडू या लेफ्ट हँड बॉलरकडे असणं गरजेचं आहे. येऊन का नुसतं आउट स्विंग काढणार तिथे बसून ही गोलंदाजी प्रॉपर आहे. लवली यॉर्क लेफ्ट हँड उर्दू विकेट. आशिष फटका चांगला टायमिंग आहे परंतु कुठेतरी बॅटचा इथे टॉपेज. गॉड मिड विकेट कॅप्टन टेकन द कॅच. संदेशने झेल पकडल्यानं आणखीन एक विकेट मिळाली टीमला. आणखी एक विकेट हातामध्ये लागली आशिषच्या. +40 दत्ता साष्टे 7-9 रायडर्स टीमचे ओनर आहेत. पण यावेळेला रुद्रला जिवंत करायचं असेल तर मोठे फटके येणे गरजेचं आहे. बघूया 48 वर्षाचा हा खेळाडू काय करेल. जॉईन होताना यावेळी बॅट्समन रणजित आहे समोर. धावसंख्या केवळ आहे 32 वर. 40 धाव बनवण्याचा बॉलर बॅक टू ड्राईव्ह चांगला फटका आहे. लॉंगच्या दरम्यान क्षेत्ररक्षण तन्मय पाटील फील्ड करेल ते मात्र धाव मिळते. सिंगल गुड फिल्डिंग तन्मय माणिक पाटील. धाव मिळते एक सिंगल. धावसंख्या जाते पुढे. धावसंख्या 33 वर. 33 लॉस ऑफ द 7 विकेट. दयनीय अवस्था आहे. 72 धावांचा टार्गेट. गावदे तलवली याचं पारडं मात्र जड होतं एक क्षणी. पण क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ. गेम ऑफ चान्स. बॅटची कडा परंतु धोका मात्र टळलाय. कारण चेंडू बॅटची कडा गेल्यानंतर चेंडू राहिला विकेटच्या खूप पुढे जवळ होता सिली पॉइंटला. ओव्हरची झाली समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा फक्त आहे 72 धावांना उत्तर देवताना
रुद्र 11 मापेची 33 वर. आदरणीय एक सुरेख चेहरा आणि आमचे साथी कॉमेंटेटर विघ्नेशजी मडवी यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम विघ्नेश, हार्दिक स्वागत आहे. फक्त 2 मध्ये 5 व धावा देऊन 3 विकेट. लाजवाब फिगर, ही फिगर आहे डावखरे गोलंदाज किती घातक असतात, कर्दनकाला असतात. ते आशिषने मात्र पहिल्याच मॅच मध्ये श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या आयोजनामध्ये दाखवून दिलं की डावखरे गोलंदाज किती हवी होतात बॉलर बॅट्समन वरती. काय स्पेल टाकलाय, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. डू वर नो मेडन 5 रन बोल 3 विकेट्स. इधर लवली मॅजिक फिगर बाय आशिष. हार्दिक स्वागत आहे विघ्नेश. धावसंख्या आहे 33. 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 मध्ये बनवायचे आहेत 39 धावा. 6 चेंडू 39. प्रकाश सरप्पा निर्णायक ओव्हर घेऊन ज्याने 25 धावांची तडाखे बंद खेळी केली. झकास सुरुवात करताना चौकाराने सुरुवात केली होती टीम कडून. ओपनिंग ऐकताना शेवटचा ओव्हर हाताळताना शेवटचा ओव्हर पहिला चेंडू 6 चेंडू 39 धावाचं समीकरण जिंकण्यासाठी रुद्र 11 मापेच्या समोर गावती तळीकडून प्रकाश सरप्पा फर्निचर डिस्ट्रॉय. काय स्टार्ट आहे यार, चौकाराने सुरुवात आणि बॉलिंग करताना विकेट घेऊन सुरुवात. वा बाय वा, सुपर ऑलराउंडर परफॉर्मन्स. देखो आँख मेरी लड़ी है. हॅन्सम हे मॅन अमिताभच्या बरोबरने कित्येक वेळे धर्मेंद्रने केलेत आणि जिगरी दोस्त तर आहे धर्मेंद्र पाजी. लवली बॉलिंग बॉलर बॅक टू डाऊन, गुड स्टॉप टू द फॉलो थ्रून. अनदर इज अ डॉट बॉल. 2 चेंडू खाली. 4 चेंडू 39. 4 गेंदे 39 रन की दरकार मॅच जीत केली. खूपच दयनीय अवस्था, एक तर्फी चाललेला मॅच. प्रकाश सरप्पा बॉलिंग मार अखेरच्या ओव्हरमध्ये गवती तेलूरकडून. मिड स्टंपला लवली बॉलिंग. चेंडूला कसा आत आणला ही खासियत आहे. मी म्हटलं 2-3 वर्षामध्ये गवती तेलूर खूपच मागे गेला होता. जसा सुरुवात केली, कमबॅक केलं, 2 चॅम्पियनशिप जिंकून दिले. लेजेंडर ट्रॉफी ऑफ द कंसोली अँड नवसाती दिवा. बोथ टाइम इज अ होल द बिग अवॉर्ड सीरीज ऑफ द टुर्नामेंट. आउटस्विंग लाजवाब. एका दिवसात मित्रांनी शिकले नाही, यासाठी खूप कारकिर्दीने चेंडू त्याने अभ्यास केले, कसा मूव करावा. पहिला इन केला, त्याच्यानंतर स्लाइडली. वा, क्लास यार. प्रकाश सरप्पा गावदेवी राबाड टॉस जिंकले नेक्स्ट मॅच आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला घनसोली विरुद्ध घनसोली. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केला आणि इथे मीडियम ओव्हरच्या दिशेने चाललेला हा प्रवास प्रकाश सरप्पाचा. पहिल्याच मॅच मध्ये 25 धावांची जी लाजबाब केली. त्याच्यानंतर चाललेलं शेवटचं ओव्हर मेडन ओव्हरच्या दिशेने 5 चेंडू डॉट. त्याच्यामध्ये पहिला चेंडू त्रिफळ, शेवट चेंडू डॉट काढेल काय. राईट अमोर द विकेट. अभिनंदन प्रकाश सरप्पा, मेडन विकेट. पहिला दिवस, पहिला सामना गाजवला प्रकाश सरप्पाने. 25 धावांची ती धुवाधार केली. त्याच्यानंतर शेवटचं ओव्हर मेडन विकेट. प्रकाश सरप्पा